नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते मिक्स धान्यापासून उसळ बनवते। तुरी, हरभरा, वटाणे आणि मूग। तुरी घेतलेले मी 1 वाटी, अर्धी वाटी हरभरा घेतलेला, अर्धी वाटी वटाणे घेतलेले, अर्धी वाटी मूग सकाळी भिजत टाकलेले। आता मी कुकर मध्ये वाफून घेतलेले आहे 4 शिटीला। ही आहे आपली आता उसळ। हे बघा, मी आता पहिलेच तेल ठेवलेलं आहे। आपलं तेल कोमट झालं होतं, त्यामध्ये आहे ना कांदे टाकलेले कट करून, आणि कांदे थोडं जास्त टाकायचं। त्यामध्ये परत अजून कांदे टाकते। हे बघा, आपण आता कांदे तेलामध्ये छान याला परतून घेऊ। आता आपण या कांद्यामध्ये आहे ना लाल तिखट टाकू, तुमच्या आवडीनुसार टाका। आता आपण हे तिखट तेलामध्ये छान मिक्स करून घेऊ। थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकू। हे बघा, आता याला छान तेलामध्ये परतून घेऊ आपण। सध्या पाऊस चालू आहे, गरमागरम अशा पद्धतीने तुम्ही मिक्स उसळ बनवा। सगळे धान्य घेऊन खूप छान लागते चवीला, गरमागरम। जास्त कांदे टाकून बनवायचे। आता मसाला छान मिक्स झालेला आहे, त्यामध्ये आपण हे जे उकडून घेतलेलं धान्य आहे ना ते टाकून देऊ आपण आतमध्ये। हे आपण आता छान याला तेलामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण। आता आपली उसळ किती छान मिक्स झालेली आहे। हे बघा, अशा पद्धतीने आहे ना तुम्ही झटपट गरमागरम उसळ बनवून खाऊ शकतो, डब्याला पण घेऊन जाऊ शकतो। खूप छान लागते चवीला। आता मी गॅस बंद करते, आपली उसळ आहे तयार। हे बघा, मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।